नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी। पण आजची कोथिंबीर वडी ही आपण डाळीच्या पिठापासून न बनवता मुगाच्या डाळीपासून बनवलेली आहे। खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जर एखादी नवीन रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। मुगाची डाळीची कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहे। खूप सोपी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मुगाची डाळ घ्यायची आहे, ती आपल्याला स्वच्छ धुवून 2 तास आपल्याला भिजू घालायची आहे। 2 तास भिजून झालेले आहेत। आता आपल्याला मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये डाळ काढायची आहे। पीठ मळायची काहीच गरज नाही, एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, थोडासा गूळ, थोडीशी चिंच घालायची आहे, मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद, थोडेसे जिरे, याच्यामध्येच आपण सगळं टाकणार आहोत। थोडासा ओवा, धने पावडर। आता ही पेस्ट करून घ्यायची, मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ह्या बाउलमध्ये आपल्याला कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे। कोथिंबीर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने बारीक कट केलेली आहे। आता ती कोथिंबीर फक्त आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते। मिक्स करून घेऊया। मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये चिमूटभर मी सोडा घातलेला आहे। खाण्याचा सोडा मी इथे घातलेला आहे, नाही घातला तरी पण चालेल। तीळ घातलेले आहे। आता आपल्याला हे मिश्रण आपल्याला वाफेच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे। वाफेच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे। भांड्यामध्ये आपण पसरून घेतले आहे। आता हे स्टीमर अगोदरच मी गरम करायला ठेवलं होतं। चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग हे पात्र आपल्याला त्यामध्ये ठेवायचं। 10-15 मिनिट आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। थोडा वेळ आपण थंड होऊ देऊ आणि मग त्याच्या वड्या पाडूया। थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या, म्हणजे चांगल्या वड्या पडतात। वाफ चांगली आपली जाऊ द्यायची। थंड झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया। बघू शकता वड्या एकदम छान पडलेल्या आहेत। आतून पण एकदम स्पंजी अशा आपल्या कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत। खूप छान अशी जाळी पण आपल्या वड्याला पडलेली आहे। आता आपण तळून घेऊया। तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। कमी गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत।
कमी गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळायच्या आहेत। एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या तळल्या जातात। खायला एकदम टेस्टी लागतात। नक्की करून बघा। अगदी झटपट होणारी सोपी रेसिपी आहे। गॅस कमी ठेवायचा आहे, कारण लवकर ह्या तळल्या जातात। त्यामुळे फुल गॅसवर तळायच्या नाही, कमी गॅसवरच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही साइडनी चांगल्या तळल्या की लगेच आपण काढून घेऊया। बटर पेपरवर आपण टाकणार आहोत, म्हणजे तेल सगळं निघून जाईल। अजून दुसऱ्या तळून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। मस्त अशा वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता। रंग पण खूप छान आलेला आहे। फक्त गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळायच्या आहेत। कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे। आतून पण एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे। मस्त अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे, बघू शकता। आतून पण छान अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। खूप सोप्या आणि टेस्टी रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीत। धन्यवाद।